आवाज महाराष्ट्राचा। बिबट्याचा शेळीवर हल्ला। पिंपळगाव खांब येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळ सोमवार दिनांक 14 दुपारी बिबट्याने शेळीला जागीच ठार केलं। मात्र काही वेळापूर्वीच याच जागेवरून परिसरातील रहिवासी सुखदेव बोराडे हे येथून गेल्याने ते बचावले आणि या भागात बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती आहे। बिबट्याला जेरबंद करण्यासाठी या भागात पिंजरा लावण्याची मागणी स्थानिकांनी केलेली आहे आणि या भागात दिवसेंदिवस बिबट्याचे हल्ले वाढत असून वन विभागाने वेळीच पिंजरा लावावा, अन्यथा जीव गेल्यावर जागे होणार का, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे। दरम्यान वालदेवी नदीलगत पिंपळगाव खांब, दाडेगाव, वडनेर, दुमाला, पाथर्डी गाव या गावांमध्ये शेती मळ्यामध्ये बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरलेली आहे। प्रतिनिधी सागर भालके, नाशिक। पिंपळगाव खांब येथे गेल्या अनेक वर्षापासून बिबट्याचा वावर आहे। माझ्या लक्ष्मी निवास या ठिकाणी रात्री 12:30 वाजता मला एका मोटरसायकलवाल्याचा फोन आला का आपल्या बंगल्यासमोर 4 बिबटे आहे। परंतु मी पाहण्याचा प्रयत्न केला, ते सापडले नाही, परंतु CCTVमध्ये ते बिबटे मला दिसले। आणि 3 दिवसापूर्वी सुखदेव बोराडे या शेतकऱ्यावर दुपारा 12 वाजता हल्ला करून जखमी केलेला आहे। वडनेरमध्ये एक बालकावर हल्ला केलेला आहे, ते मृत्युमुखी पडलेला आहे। आणि रामदास जाधव यांच्या घराचा कालच एक कुत्र्याचा फडशा पाडलेला आहे। मी वन खात्याचे मंत्री सन्माननीय नाईक साहेब यांना विनंती करणार आहे की आपण पाथर्डी, पिंपळगाव, वडनेर ह्या भागामध्ये जो शेतकऱ्यांसाठी हे बिबटे धोक्याचं साधन बनवू पाहत आहे याचा बंदोबस्त करावा। मी अर्जंट वन खात्याचे हायरराव साहेब यांना फोन केला, त्यांनी अर्जंट आज तिथे पिंजरा लावलेला आहे। परंतु मी एकच सांगेल का या भागातील शेतकऱ्यांनी या भागातल्या शेतकऱ्यांना त्याचं काम करत असताना सावधगिरी बाळगावी आणि बिबट्याची काळजी घ्यावी, कारण आपल्यावर हल्ला होणार नाही याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी। आमच्या सन्माननीय आमदार सरोसई आयरे यांनी विधानसभेत वारंवार हा प्रश्न मांडलेला आहे, कारण आमचा मतदारसंघ हा ग्रामीण भागातला आहे। शेतकरी रात्रंदिवस काबाड कष्ट करत असतो, अनेक शेतकऱ्यांवर हल्ले झालेले आहे। मी या भागातील नागरिकांना विनंती करतो का आपण काळजी घ्या आणि वन खात्याला विनंती करतो आपण ताबडतोब पिंजरे बसवून ह्या बिबट्यांचा बंदोबस्त करावा, ही विनंती करून थांबतो। धन्यवाद। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।